सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। कार्यातील यश आणि यशस्वी होण्यापाठीमागचं सामर्थ्य याबद्दल आज आपण चिंतन करणार आहोत। माझे गुरुवर्य महंत श्री बलदेवराज प्रज्ञासागर बाबा कैवल्यवासी यांच्या सान्निध्यामध्ये यांचे विचार ऐकत ऐकत माझं बालपण गेलं। तसं माझं बालपण अत्यंत समृद्ध आणि तेजोमय होतं। वयाच्या 8व्या वर्षी महाराष्ट्र अधिकरण कैवल्यवासी गुरुवर्य शेवलीकर बाबा कल्लूरकर मोठे बाबा यांच्या मार्गामध्ये माझं पदार्पण झालं आणि ह्या बाल्यावस्थेमध्ये मला 700 साधूंचा सहवास लाभला। साधू संतांच्या मेळ्यामध्ये संस्काराची गंगा वाहत असते आणि अशा त्या संस्कार रूपी मार्गामध्ये माझं बालपण गेलं आणि म्हणून माझं बालपण हे वैभवशाली आणि तेजोमय होतं। तो सुवर्ण काळ होता, अमृत काळ होता, असं मी माझ्या बालपणाबद्दल माझं मत व्यक्त करू शकतो। गुरुवर्य कैवल्यवासी बलदेवराज प्रज्ञासागर बाबा यांनी तीर्थयात्रेसाठी या महाराष्ट्रामध्ये सतत परिभ्रमण केलेलं आहे आणि परिभ्रमण काळामध्ये त्यांच्या सोबत मलाही या तीर्थयात्रेचा लाभ मिळालेला आहे। पायी पायी तीर्थयात्रा, दिवसभर चालायचं, संध्याकाळी एखाद्या गावी मुक्कामी थांबायचं आणि गावातील महानुभावपंथी उपदेशी अनुयायांना एखाद्या मोठ्या घरी जमा करून बोलवून आणि मग तिथे देवपूजा, भजन, आरती आणि प्रवचन 11 वाजेपर्यंत, रात्री 11, 11:30 पर्यंत आमचे बाबा करीत असत आणि त्याच्यानंतर मग 2 तास प्रवचन वगैरे झाल्यानंतर मग सकाळचे विधी आटोपल्यानंतर गावामधील घरोघरी जाऊन भिक्षा गोळा करायची धान्याची, ते दुकानामध्ये विकायचं आणि मग पुढच्या गावी निघायचं। येणाऱ्या पैशामध्ये ग्रंथ विकत घ्यायचे आणि ते ग्रंथ ते आमच्या हाती देतात। अशा पद्धतीनं विदर्भ, मराठवाडा, गंगातीर, खानदेश या प्रदेशामध्ये परमेश्वर चरणांची तीर्थस्थाने पायी पायी करण्याचा मला योग आलेला आहे। गुरुवर्य बलदेवराज प्रज्ञासागर बाबा आपल्या प्रवचनामध्ये नेहमी सांगत असत, 3 गोष्टी ते आवर्जून उल्लेख करत असत। त्या गोष्टी माझ्या मनावर फार मोठा परिणाम करून गेलेल्या आहेत। त्यांचं निरोपण, प्रवचन अगदी म्हणजे साध्या भाषेमध्ये शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण लोकांना समजेल अशा पद्धतीने ते सांगत असत। आपल्या प्रवचनामधून ते 3 गोष्टीवर फार भर देत असत। त्या 3 गोष्टी आजही मला प्रेरित करतात आणि त्यांच्या त्या 3 गोष्टीच्या प्रेरणेमुळेच जीवनामध्ये साधक अवस्थेमध्ये सफलता प्राप्त होते, याचा मी अनुभव घेतलेला आहे। ते नेहमी सांगत असत, भाषा साधी, ग्रामीण, ज्ञानी माणसांनी साधूंनी दिलेल्या धोंड्यावर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनाला आकार मिळेल। सत्कार्य करा आणि त्याच्यावरचा अधिकार सोडून द्या।
ही दुसरी गोष्ट ते सांगत असत. चांगले कर्म करा आणि त्या कर्मावरचा अधिकार सोडून द्या. श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नका, पुढे चालत राहा. ही त्यांची दुसरी गोष्ट. आणि तिसरा विचार ते सांगत असत की सप्तव्यसनांमधून आणि अधर्माच्या आचरणामधून प्राप्त झालेल्या धनाला शिवू नका. स्वकष्ट, इमानदारी आणि तपश्चर्येतून धन जे प्राप्त होईल ते धन आपल्या कार्यात वापरा. त्या तीन गोष्टी ते नेहमी सांगत असत. त्या गोष्टी मला आजही आठवतात. आपल्या प्रवचनामध्ये एक गोष्ट जे पहिली सांगत असत ते फार महत्वाची गोष्ट होती. तिन्ही बाबत त्यांचं सांगणं असायचं. प्रवचनामध्ये याच्यावर भर असायचा. धोंड्यावर विश्वास ठेवून दगडावर विश्वास ठेवा तुम्ही, पण ती श्रद्धा परिपूर्ण ठेवा, तुमचं जीवन बदलून जाईल. त्यांचं सांगणं असायचं. एक फार मोठा छान असा दृष्टांत सांगायचे. तो दृष्टांत असा, तल्लीन होऊन ऐकायचं. माझ्या मनावर तो दृष्टांत कोरल्या गेलेला आहे. ते सांगत, एक गाव होतं. गावाच्या बाजूला एक डोंगर होता. डोंगराच्या पायथ्याशी ते गाव होतं. त्या डोंगरावर एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक साधू बाबा राहत होते. आणि ते साधू बाबा आपल्या मंदिरामध्ये आपली दिनचर्या करीत, आपला देवधर्म करीत, भिक्षाला गावात जात, भिक्षा मागून येत, पुन्हा त्या डोंगरावरती बसून आपला देवधर्म करत त्या मंदिरामध्ये डोंगरावर. एके दिवशी त्यांनी असं ठरवलं की आपण कुठला तरी एखादा चांगला कार्यक्रम ठेवावा आणि गावातील जे धार्मिक ब्राह्मण पंडित लोक आहेत त्यांना ह्या कार्यक्रमाला पारायणाला बोलवावं. असं त्यांनी नियोजन केलं. आणि ते सकाळी गावामध्ये आले आणि गावातील 10-5 ब्राह्मण पंडितांच्या घरोघरी गेले आणि सांगितले की मी उद्या असा कार्यक्रम ठेवलेला आहे, धार्मिक विधी, आणि आपण सगळे जण तिथे या, आपल्याला निमंत्रण आहे भोजनाचं, पारायणाचं. असं निमंत्रण देऊन आपल्या गावावर मंदिरावरती ते निघून गेले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या मंदिरात सोहळ्याला सुरुवात झाली. गावातील ब्राह्मण वृंद वगैरे 5-50 लोक निमंत्रणाप्रमाणे त्या मंदिरामध्ये आले. सकाळपासून धर्मविधीला सुरुवात झाली. पूजा पाठ, पारायण झालं आणि दुपारचं भोजन वगैरे, सगळे पंक्ती बसल्या, भोजन वगैरे यथोचित भोजनाचा कार्यक्रम झाला. ब्राह्मण पंडितांना असं वाटू लागलं की बुवा आपल्याला बोलवले, आपल्याला मग आता साधू बाबा दक्षिणा देतील, परंतु पंक्तीमध्ये तर त्यांनी आपल्याला काही दक्षिणा दिली नाही. त्या ब्राह्मणांची चुळबुळ सुरू झाली. आपल्याला दक्षिणा मिळाली नाही, परंतु बोलणार कोण बोलणार? मग पंक्ती झाल्या, जेवण आटोपले. मंदिराच्या समोर वृक्षाखाली सतरंजी टाकली. त्या सतरंजीवर सगळे जण जाऊन बसले. आणि मग ब्राह्मणांना वाटलं की आता हे बाबा मंदिरात जातील, पेटी उघडतील, दक्षिणा आणून देतील, अशी त्यांना आशा लागलेली. परंतु ते साधू बाबा त्यांच्याशी बोलत होते. इकडचं तिकडचं चर्चा चाललेली होती. ते काही मंदिरात गेले नाहीत, दक्षिणा काही आणून दिली नाही. आणि शेवटी त्या पंडितांना वाटले की देतील आता. बराच वेळ गेला, बोलणं आटोपलं, निघाले. बरं, सगळेजण म्हणले बाबा आम्ही आता चलतो आमच्या घरी. बाबा म्हणले ठीक आहे चला. ते उठले. ब्राह्मण पंडित चालू लागले. त्यांच्या सोबत ते साधू पण त्यांना निरोप देण्यासाठी डोंगर उतरून खाली येऊ लागले. त्या ब्राह्मणांना वाटलं काय बाबा साधूंनी दक्षिणाच दिली नाही. बोलवलं सकाळी, आम्ही आलो, पूजा पाठ केली, पारायण केलं, जेवण झाले, पण दक्षिणा अजून काही दिली नाही. मनामध्ये ते ब्राह्मण विचार करत होते. बोलत बोलत डोंगर उतरून पायथ्याशी आले.
त्या ब्राह्मणामध्ये एक घट्ट असा धीराचा एक मोठा होता, स्पष्ट वक्ता. आणि तो म्हणाला शेवटी त्या बाबांना, आणि बाबा आम्हाला बोलवलं पण आम्ही पूजा पाठ केलं, सगळं केलं, पण आम्हाला दक्षिणा काही दिलीच नाही. आम्ही मोठ्या आशेनं आलेलो होतो. ते बाबा म्हणले ठीक आहे, दक्षिणा पाहिजे ना, देतो मी, चला. आणखीन 4 पावलं उतरून ते डोंगराच्या पायथ्याला आले. मग दुसरा एक ब्राह्मण म्हणाला की बाबा दक्षिणा का दिली नाही? तर ठीक आहे म्हणे. आणि मग त्या साधू बाबांनी त्यांना तिथं डोंगराच्या पायथ्याला पडलेले एक एक दगड उचलून दक्षिणा द्यायला सुरुवात केली. आणि एक दगड उचलायचा, म्हणायचं हे घ्या दक्षिणा, दगड उचलायचा, दक्षिणा द्यायचा. सगळ्यांना एक एक दगड उचलून त्यांनी दिला दक्षिणेच्या रूपाने, हे घ्या म्हणजे दक्षिणा. सगळे आश्चर्यचकित झाले. पण आता साधू बाबा दक्षिणा द्यायला लागले दगडाची, नाही कसं म्हणावं, भीड होती, सन्मानाचा भाव होता, अपमान कसं करावा नाकारून. म्हणून त्या साधूंनी दिलेले दगड सगळ्यांनी स्वीकारले. जसं जसं एखादा चांगला बळकट देहष्टीत असेल त्याला मोठा दगड, एखादा किरकोळ देहष्टीत असेल त्याला छोटा दगड, अशी सगळी त्या डोंगराच्या पायथ्याला पडलेले दगड उचलून त्या साधूंनी दक्षिणा म्हणून त्या ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणांनी गुपचूप घेतले दक्षिणा. आणि मग शेवटी म्हणाले, मिळाली सगळ्याला दक्षिणा. सगळ्या ब्राह्मणांनी काय नाराजीनं मान हलवली, ठीक आहे म्हणे. आणि मग ते ब्राह्मण गावाच्या दिशेने निघून चालायला लागले. आणि ते साधू बाबा वरी डोंगराकडे आपल्या मंदिराकडे निघून गेले. आता ते ब्राह्मण ते दगड घेऊन चाललेले आहेत आणि आपापसामध्ये बोलायला लागले, काय म्हणे हे साधू दुसऱ्याच फुकट खायचे आणि हे काय दक्षिणा देणार, दक्षिणा मागितली तर दगड उचलून दिलेत म्हणे. काय म्हणे असं कुठं असतंय का, काय करायचे दगड घरी नेऊन, असे ते आपापसात बोलू लागले. टाकून द्या म्हणे इथं दगड, दगड नेण्यासाठी आपण आलो का, ही दक्षिणा असते का, असं म्हणले. आणि त्या ब्राह्मणांनी सगळे दगड टाकायला सुरुवात केली. धडा 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 सगळे दगड टाकून दिले सगळ्यांनी. त्याच्यामध्ये एक धड धाकट असा ब्राह्मण होता. सगळ्यांच्या दृष्टीने तो साधा भोळा होता, पण फार मोठा श्रद्धावान होता. त्यांनी काही दगड टाकला नाही. चालत होते, गप्पा चाललेल्या होत्या. एकाने पाहिलं, अरे आणि सगळ्यांनी दगड टाकून दिले आणि हा मात्र दगड टाकत नाही. सगळेजण त्याला फजित करत म्हणाले, अरे अरे काही वेडा की खुळा तू, आणि एवढा मोठा दगड घेऊन चाललाय, देण टाकून काय करायचे दगड. तो म्हणे नाही, मी नाही टाकणार. त्या साधू बाबांनी मला दगड दिलेला आहे. किती जरी झालं तर ते तपश्चर्यवान साधू आहेत, त्यांनी दक्षिणा म्हणून मला दगड दिलेला आहे. हा दगड मी नाही टाकणार, मी घरी नेणार. ते म्हणायला लागले, अरे वेडा तू काय करतो दगड घरी नेऊन, अरे तुझ्या घराच्या पाठीमागता भिंत पडलेली आहे, कितीतरी दगड तिथं पडलेली आहेत, हे दगड नेऊन काय करणार आहे तू, दे टाकून. मी टाकणार नाही, हे दगड मी घेणार. म्हणे नेऊन काय करशील, म्हणे माझ्या देव्हाऱ्यावरती बरेच साळीग्रामाचे वगैरे बरेच पूजेचे दगड आहेत आणि त्याच्यामध्ये हा बी दगड मी ठेवून देईल म्हणे आणि याची पूजा करेल. सगळ्यांनी त्याला वेडा ठरवलं. त्याला म्हणले, वेडा रे वेडा, जाय, असं म्हणून त्यांनी त्याला फजित केलं. पण त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही आणि तो दगड घेऊन चालतच राहिला. संध्याकाळपर्यंत आपल्या गावामध्ये पोहोचले आणि गावामध्ये आल्यावर आपापल्या गल्लीच्या रस्त्याने ते आपापल्या घराकडे निघून गेले. हा ब्राह्मण सुद्धा डोक्यावरती दगड घेऊन आपल्या घरी आला. त्याची पत्नी दरवाजात बसलेली होती. तिला असं वाटत होतं की आपला पती गेलेला आहे सकाळपासून, काहीतरी दान दक्षिणा घेऊन येईल, सीधा सामुग्री घेऊन येईल, अशा अपेक्षेनं ती वाट बघत होती. आणि तेवढ्यामध्ये हा ब्राह्मण दरवाजामध्ये हजर झाला, डोक्यावरती दगड. तिनं पाहिलं, अगं माय म्हणे काय आणलं तुम्ही, आणि इतका वेळ कसा लावला. नाही म्हणे वेळ लागला थोडस बोलण्या चालण्यामध्ये. आणि हे काय आणलं, म्हणे दक्षिणा आणली. दगडाची कुठे दक्षिणा असते का, ती म्हणाली. आता त्याला माहिती होतं सगळ्या ब्राह्मणांनी मला फजित केलं, माझी पत्नी बी मला फजित करेल, म्हणून तो काहीच बोलला नाही. सरळ आतमध्ये घरामध्ये गेला, देवघरामध्ये गेला आणि तो दगड त्यांनी हळूच देव्हाऱ्यावरती ठेवला आणि खाली बसून त्यांनी घाम पुसला. पाठीमागून त्याची पत्नी आली, बायको, अहो म्हणे ते देव्हारा मोडून जाईल, पूर्वजांचा देव्हारा आहे जुना आणि एवढा मोठा दगड ठेवला. तो म्हणे गप्प बस, तुम्ही असंच करता, काही आणलं नाही, दक्षिणा नाही आणली, सामग्री नाही आणली, दगड घेऊन आल्या. ती बोलत राहिली. त्यानं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. गरिबीची परिस्थिती होती त्यांची. रात्री थोडंफार जेवण केले, त्यांनी झोपले. या ब्राह्मणाला पहाटे उठून देवधर्म करण्याची याची दिनचर्या होती. हा पहाटे उठला, देवघरामध्ये गेला,
समई लावली आणि सहज त्याने त्या दगडाकडे पाहिलं तर तो दगड सोन्याचा झालेला. आश्चर्य वाटलं त्याला. तिथंच खाली बसला. एवढा मोठा दगड सोन्याचा झालाय, साधूनी दिलेला दगड आहे हा. त्याला काय असेल, पण आता एवढं मोठं सोनं आपल्याकडे, आपल्या ह्या झोपडीमध्ये. तो विचार करत बसला, आता हे जग असं स्वार्थी आहे आणि एवढं मोठं सोनं आपल्याला पचू देईल का? सोनं आपल्याला पचू देईल का कोणी? तो विचार करत बसला. बायको जागी झाली. तिला वाटलं की देव्हाऱ्यामध्ये आपल्या नवरा नाही कुठं बाहेर गेला की काय, एखादं कुत्र बित्र जाईल मदत म्हणून ती लगबगीनं उठली आणि देव्हाऱ्याकडे येऊ लागली. त्यावेळेस हा झटकन उठला आणि देव्हाऱ्याच्या समोर दरवाजात आडवं झाला. म्हणजे येऊ नको, मध्ये येऊ नको. ते म्हणे का बरं, काय झालं? नाही नाही म्हणे येऊ नको. नाही म्हणे झालं तरी काय मला सांगा ना. नाही नाही म्हणे बायांच्या पोटामध्ये कुठली गोपनीय गोष्ट राहत नाही, म्हणून बायाला सांगू नये, मी तुला सांगणार नाही. असं कसं म्हणे, तुम्ही का सांगत नाही, सांगा मला. आणि मी कधी कुणाला सांगते का, आणि मी कुणाला सांगणार नाही, सांगा मला. नाही नाही म्हणे बाया फार बडबड करतात आणि बाहेर सगळ्यांना ते प्रगट करून देतात गुह्य गोष्ट. नाही नाही म्हणे माझ्यावर विश्वास ठेवा म्हणे, मी सांगणार नाही, खरंच मी सांगणार नाही, मी शपथ घेते. आणि मग तो म्हणाला शपथ घेतली? हो. सांगणार नाही? नाही सांगणार. म्हणे घे शपथ. आणि मग त्याने शपथ घेतली, बापाची, माईची, भावाची, सगळ्या गणागोताची शपथ घेतली. आणि ती म्हणाली की मी सांगणार नाही, आता सांगा. तो म्हणला काल आणलेला सांगणार नाही ना कुणाला. परत तो अविश्वासाने म्हणाला नाही सांगणार, मी शपथ घेतली ना आता. आणि मग तो म्हणाला काल मी मंदिरावरती गेलो तो, त्या साधू बाबांनी जो दगड दिलेला आहे ना, तो दगड सोन्याचा झालेला आहे, सोन्याचा. अगं माय म्हणे एवढं मोठं सोनं, 50 किलोचा तो दगड, आणि ते सोनं झाले किती सोनं. मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला म्हणत होते की कानातला आणा, कानातला आणा, तुम्ही आणलं नाही. आणि आता 50 किलोचा एवढा मोठा दगड सोन्याचा आपल्याला. आता काय म्हणे आपलं श्रीमंती. तिला आनंद झाला, हर्ष तिच्या मनामध्ये मावेना. आणि मग तिने बघू म्हणे आली. त्या समयीच्या प्रकाशामध्ये ते सोन्याचा दगड असा झळझळ झळझळ झळकत होता. आणि मग ती म्हणाली आता एवढं सोनं आणि आपल्या झोपड्यामध्ये लोक पचू देतील का? लोक दिवसा ढवळ्या आपल्याला लुटून नेतील. आणि ते दोघं म्हणे हो काय करावं. दोघांनी ठरवलं, खड्डा खोदला आणि त्याच्यामध्ये ते सोनं पुरून टाकलं. आणि मग सकाळी उजडायला लागलं. नेहमीप्रमाणे ग्रामीण, त्यावेळेस ती ग्राम्य व्यवस्था होती. ग्रामीण व्यवस्थेमध्ये पहाटेलाच परसाकडेला लोक जायचे. गावाच्या बाहेर महिला एका बाजूला जायचे आणि ती परसाकडेचं टमराळ घेतलं, तिनं भांड घेतलं, तांब्या घेतला आणि आली परसाकडेला. आणि हे सगळ्या गावातल्या बाया बसलेल्या होत्या आणि ती पण तिथं जाऊन बसली. पण तिच्या मनामध्ये काय हर्ष मावत नव्हता. ती हसत होती. तिच्या मनामध्ये खुदू खुदू हसायला लागली. एवढं मोठं सोनं, तिच्या मनामध्ये कितीतरी विचार चाललेले होते आणि ती हसायला लागली. आसपासच्या बायांना वाटलं की कस काय हसते, रोज भेटी होतात आपल्या इथं आणि ती खिन्न असते. अडचणी, संसारातल्या अडचणी, दुःख, दैन्य सारखी दुःखीच असते. पण आज इतकी कशी हसायला लागली? काही चतुर बायांना जिज्ञासा जागृत झाली की हसते काय, विचारावं. आणि मग त्या बाया तिला विचारायला लागल्या, काय ग बाई तू काय हसते, कशामुळे हसते, काय झालं असं? नाही बाई काही नाही झालं. काही नाही झालं कसं? विनाकारण कोणी हसतंय का? काहीतरी कारण असेल, सांगा मला. नाही नाही माझ्या नवऱ्याने सांगितले कोणाला सांगू नका. हा काही सांगू नका कसं? हो सांगितले. त्यांचा आणखीन त्या बायांचा जिज्ञासा आणखीन वाढली. म्हणे तू आम्हाला सांगत नाही का? आम्ही तुझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी, आम्ही कितीतरी आपण मैत्रिणी आहोत. आणि असं कसं एकमेकाचं सुखदुःख आपण विचारत गेलोय, सांगत आलोय, आणि तू आम्हाला कसं सांगत नाही? नाही नाही बाय सांगू नको म्हणलेलं आहे, कारण बायच्या पोटात गोष्ट राहत नाही. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यांना सांगत सुटसाल. नाही नाही म्हणे आम्ही कशाला सांगावं कुणाला, आम्ही सांगत नाही. माय तू माझी मैत्रीण आहे आणि तुझं आम्ही कसं सांगावं? सांगणार नाही ना कोणाला? त्या सगळ्या बाया म्हणाल्या नाही सांगणार. मग ही म्हणाली काल माझा नवरा इकडं डोंगरावर मंदिरामध्ये एका साधू बाबाच्या कार्यक्रमाला गेला होता आणि त्या साधू बाबांनी दक्षिणा म्हणून धोंडा दिला होता, दगड. आणि तो दगड सोन्याचा झालाय म्हणे. असं म्हणे साधू बाबांनी दिलेले सोन्याचा दगड सोन्याचा झालाय म्हणे. हो असं का म्हणल्या? आणि त्या बाया लगेच तिथून धावत सुटल्या आपल्या आपल्या घराकडे, कारण त्यांचे बी नवरे गेलेले होते ना त्या पूजेला. आणि मग त्या घरी आल्या
आणि पांघरून ओरबाडून खरबाडून उठवलं त्यांना. अहो उठा उठा उठा, काय झालं म्हणे. तो ब्राह्मण नाही का तो, आणि तुमचा जो आपला तो अमुक अमुक, आणि तो डोंगरावरती गेला होता त्या साधू बाबाकडे, त्यांनी दक्षिणा दिली, ते दक्षिणा दगड होता आणि तो दगड सोन्याचा झाला म्हणे. तुम्हाला बी दक्षिणा दिली असेल, कुठे आहे तो दगड? ते म्हणे आम्ही तर तिथंच टाकून दिला. जा म्हणे घेऊन या म्हणे, सोन्याचा दगड झालाय त्याचा, तुम्ही आले दगड टाकून. आता सोनं म्हटल्यानंतर लगबगीनं उठली की लगेच पळत सुटले त्या डोंगराकडे जिथं दगड टाकला होता तिथे. हे सगळे गावातले शहरा वैरा धावत पळत होते, डोंगराच्या पायथ्याला पोहोचले आणि बघायला लागले, मी टाकलेला दगड इथं आहे, मी टाकलेला दगड तिथं आहे, माझा दगड मोठा का त्याचा दगड लहान मोठा, माझा दगड मोठा कोणी घेईल म्हणून त्यांच्यामध्ये गेले आणि टाकलेले दगड बघायला लागले, तर काय ते दगडासारखे दगड होते, ते काही सोन्याचे झाले नव्हते. अरे 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 अरे, काय म्हणे आपण काल त्या साधूबाबांनी दिलेला दगड टाकून दिला आणि त्यांनी त्या येड साधं भोळ आणि त्यांनी श्रद्धेनं दगड घरी घेऊन गेला आणि पहा म्हणे त्याचं सोनं झालं म्हणे, आणि आपण दगड टाकला, दगडाला दगडच आहे, काय करावं म्हणे, आपलं नशीबही नाही. चला म्हणे आणखीन त्या साधू बाबाला जाऊन मागूया. आणि मग हे सकाळी साधू बाबाच्या आश्रमात उपस्थित झाले. साधू बाबांना आश्चर्य वाटले की गावातली मंडळी कपडे व्यवस्थित नाही, बनियनवरती, कोणी लुंगीवरती, म्हणजे आलेले पाहिलं, काय कस काय या 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 कस काय आले? साधू बाबांनी विचारलं. म्हणजे साधू बाबा सगळ्यांच्या मानाखाली झुकलेलं होतं, आम्हाला क्षमा करा. म्हणे झालं काय? म्हणे काल तुम्ही दगड म्हणून, दक्षिणा म्हणून आम्हाला जो दगड दिला होता ना, तो दगड आम्ही टाकून दिला, श्रद्धा नाही ठेवली तुमच्यावरती. आम्ही तो दगड टाकून दिला आणि दगड टाकून दिला आणि आमच्या मधलाच तो आमचा आमका आमका होता तो तो त्यांनी तो दगड घरी घेऊन गेला, श्रद्धेनं देवाऱ्यावरती ठेवला आणि त्याचा दगड सोन्याचा झाला आणि आम्ही दगड टाकून दिला आणि आम्ही फार मोठं म्हणजे अपराध केला, श्रद्धा नाही ठेवली आणि आम्ही दगड टाकला. आता आमची विनंती आहे, आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या हाताने दगड द्या. तुम्ही दगड दिला की मग तो दगड पुन्हा सोन्याचा होईल, याच्यासाठी आम्ही. साधू बाबा म्हणले, तुम्ही श्रद्धा नाही ठेवली, तुमच्यातल्याच त्या ब्राह्मणांनी श्रद्धा ठेवली, त्याचा दगड सोन्याचा झाला. तुम्ही श्रद्धा नाही ठेवली आणि तुम्ही मी दिलेली दक्षिणा टाकून दिली म्हणे. आता परत कशी दक्षिणा देता येईल म्हणे? आता काहीतरी विशेष पर्व प्रसंगी दक्षिणा दिली जाते म्हणे. ती दक्षिणा, दगडाची दक्षिणा मी दिली, तुम्ही श्रद्धा नाही ठेवली आणि श्रद्धाहीन तुम्ही, आणि मग तुम्ही दैवहीन सुद्धा आहेत, आता परत कशी देता येईल? ते साधू बाबा बोलले. ते सगळे दुःखी झाले ब्राह्मण आणि खाली माना घालून आपल्या गावाकडे निघून आले. ही गोष्ट आमचे बाबा नेहमी सांगत असत. ज्ञानी माणसानी, साधू माणसांनी दिलेल्या दगडावरती श्रद्धा ठेवा, तुमचं जीवन बदलून जाईल. हे बाबांचं नेहमी प्रत्येक प्रवचनामध्ये हा दृष्टांत असायचा. खरीच गोष्ट आहे, दगडावरती श्रद्धा ठेवा. ज्ञानी माणसांनी दिलेल्या दगडावरती श्रद्धा ठेवा आणि ती श्रद्धा ठेवली तर जीवन बदलून जातं, ईश्वर प्राप्त होतो. त्या दगडाला महानुभाव पंत विशेष असं म्हणतात. आणि बाबांचे, माझे गुरुवर्य बलदेवराज प्रज्ञासागर बाबांचे हे वाक्य आणि हा दृष्टांत माझ्या मनावरती खोल रुतलेला होता. खरोखर श्रद्धा असेल तर दगडाचं सुद्धा सोनं होतं, मातीचं सुद्धा सोनं होतं, ही गोष्ट खरीच आहे. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेत म्हणतात, अश्रद्ध धाना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत अप्राप्य माम निवर्तनचे मृत्यू संसार वर्तमान. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही त्याला काही लाभ होत नाही. श्रद्धा ठेवली पाहिजे आणि ज्ञानी साधूंनी दिलेल्या दगडावर श्रद्धा ठेवली तर ईश्वर मिळतो. मार्गामध्ये अगदी एखादं साधारण, ज्याला ज्ञान नाही, फक्त 5 नामाचं ज्ञान आहे, अशा भिक्षुकाला कोल्हूरकर बाबा, शेवलीकर बाबा, गुरुवर्य मोठे बाबा अधिकर्ण, महाराष्ट्र अधिकर्ण, त्यांनी एका साधारण भिक्षुकाला, ज्याला 5 नामाचं ज्ञान आहे, बाकी ज्ञान नाही, त्यांना माहूरला पाठवलं आणि माहूरवरून श्री दत्तात्रय प्रभूंचे चरणांकित पाषाण आणले विशेष, आणि ते विशेष त्यांनी त्यांच्या देवपूजेमध्ये रोज वंदन करीत असत. रोज वंदन करत असत ते दगड. एखाद्या 5 नामी साधारण साधूनी, कारण ज्ञानी माणसं म्हणजे जे अधिकरण मार्गामध्ये प्रथा नव्हती, माहूरला न पळता असल्यामुळे, देवतेचं अधिष्ठान असल्यामुळे कोणी ज्ञानी साधू जात नव्हते, पण 5 नामी
ज्यांना पूर्ण ब्रह्मविद्येचं ज्ञान नाही, अशा साधूंनी आणून दिलेला, त्यांनी साधूंनी आणून दिलाय. हा परमेश्वर चरणांकी दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे, घ्या. आणि त्या साधूंनी दिलेल्या दगडावरती त्यांनी अजन्मभर श्रद्धा ठेवून ते वंदन करत गेले. अज्ञानी साधूंनी दिलेला दगड दत्तात्रय प्रभूंच्या चरणांकित दगड आहे म्हणून त्या दगडावरती त्यांनी अजन्मभर श्रद्धा ठेवून त्याचं वंदन करत गेले. ही दगडावरती सुद्धा श्रद्धा ठेवायला पाहिजे. न पाहिलेला देव आजही महानुभाव पंथामध्ये विशेष देतात. तो विशेष परमेश्वराचा चरणांकित, परमेश्वर पाहिला नाही, ईश्वर अवतार पाहिला नाही, त्या ईश्वर अवताराचे श्री चरण स्पर्श झालेला या दगडाला असं म्हणलेलं आहे देणाऱ्यांनी. आणि तो दगड दिलेला आहे आणि त्या दगडाची त्रिकाळ पूजा विधी महानुभाव पंथामध्ये केली होती. श्रद्धा 30 वर्षापूर्वी मी खनेपुरी येथे आलो आणि इथे फक्त ओटा होता श्री चक्रधर प्रभूंचा. इथे देव बसलेले आहेत. ही देव बसलेली भूमी म्हणून, खून म्हणून हा ओटा बांधलेला आहे. इथे अमुक अमुक श्री चक्रधर प्रभूंनी लीळा केली, भारद्वाज पक्षाला वेद दिला. बस एवढीच माहिती ते तरी कुणीतरी साधूंनी दिलेली आहे. ह्या ओट्याची तू सेवा कर, तुझं जीवन बदलून जाईल, अशी माझे गुरु कैवल्यवासी महंत बलदेवराज प्रज्ञासागर बाबा माझे गुरुवर यांनी सांगितलं. ह्या दगडाची तू सेवा कर, हा दगड तुझं जीवन बदलून टाकेल, हा दगड तुला अधपतनापासून वाचवेल. या दगडावरती श्रद्धा ठेव. इथे परमेश्वर बसलेले तशी श्रद्धा ठेव, त्या परमेश्वराचं दर्शन तुला या दगडामध्ये होईल. ही श्रद्धा. आणि त्या ब्राह्मणाने श्रद्धेनं तो दगड घरी नेला म्हणून त्याचं सोनं झालं, त्याच्या जीवनाचं सोनं झालं. असे अनेक प्रकार माझ्या गुरुवर यांनी मला सांगितले. सेवा कर आणि सेवा पाण्यामध्ये सोडून दे. माझ्या गुरुवर यांनी हा दुसरा यशाचा मंत्र सांगितला. महंत बलदेवराज प्रज्ञासागर बाबा. सेवा कर, सेवेचं श्रेय घेऊ नको, त्याचं सगळं पाण्यामध्ये सोडून दे आणि पुढे चालत राहा. आणि हा माझ्या गुरुवर्यांचा हा उपदेश सुद्धा माझ्या हृदयामध्ये बिंबवला गेलेला. पांचाळेश्वर येथे 12 वर्ष श्री आत्मतीर्थ महापर्वाची सेवा केली. 6 महिने गावोगावी फिरून हजारो लोकांना नामस्मरणाचा संकल्प दिला 2002 मध्ये. आणि त्या नामस्मरणाचा संकल्प दिला, त्यांनी नामस्मरण पूर्ण केलं. त्याची समाप्ती पंचाळेश्वरला गंगा गोदावरीच्या पात्रात केली. गावोगावी फिरून दक्षिणा गोळा करून आणि त्या दक्षिणेत जमा झालेल्या पैशातून पंचाळेश्वरला गंगेच्या पात्रात मंडप टाकला. गावोगावी फिरून भिक्षा मागून जे धन गोळा झालं त्या धनामध्ये तिथे पंगत केली आणि तिथे समाप्ती केली आणि निघून गेलो. तिथलं सगळं सोडलं, दुसऱ्या दिवशी निघून गेलो. 12 वर्ष हे केलं. 12व्या वर्षी विश्वशांती नामस्मरण मार्गशीर्ष महासार्वत्रिक महाजप यज्ञाची समाप्ती केली. 1.25 लाख लोक गंगेच्या पात्रामध्ये जमले. 1.25 लाख लोक जमले आणि त्या सगळ्यांनी त्या तीर्थस्थानावर आत्मतीर्थावरती हजारो नारळ, 4-5 ट्रक नारळ जमा झाले. गावोगावी फिरून दक्षिणा गोळा करून त्या गंगेच्या पात्रामध्ये 5 लाख रुपयाचा मंडप टाकला. गावोगावी फिरून दक्षिणा गोळा करून तिथं श्री दत्तात्रय प्रभू भिक्षा महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला 16 जानेवारी 2014 रोजी. आणि दुसऱ्या दिवशी ते मंडपवाला निघून गेला, सगळ्यांचं पेमेंट केलं आणि पिशवी घेऊन मी निघून गेलो. माझ्या गुरुवर यांनी सांगितलं, महंत बलदेवराज प्रज्ञासागर बाबा यांनी, की कुठलंही कार्य कर त्याच्यावर हक्क दाखवू नको, ते सोडून दे पाण्यामध्ये. सत्कार्य कर, ईश्वराचं कार्य कर आणि सोडून दे, तिथं घुटमळत बसू नको, पुढे चालत राहा. 12 वर्षे तिथं कार्य केलं महदंबा मासिकाचं. माझ्या गुरुनी सांगितलं सोडून दे, सोडून दिलं. त्याच्यावरती कुठलंच धरून बसलेलो नाही. आणि तिसरा मंत्र यशाचा आणि ईश्वराच्या सेवेचा मला माझ्या गुरुनी सांगितला, की अधर्माचं आणि अनितीचं आणि जे आपल्या तपश्चर्यामधून नाही, कष्टामधून नाही, परिश्रमामधून नाही,
अशा धनावरती तुझं कार्य उभं करू नको. स्वकष्ट, नीतिमत्तेचं आणि तपश्चर्येचं दान किंवा धन हे तू स्वीकार कर आणि त्या धनामध्ये तू मंदिर बांध. आणि गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करून खनेपुरीमध्ये 108 कोटी नामस्मरणाचं मंदिर उभं करत आहे. विना कष्टाचं, विना परिश्रमाचं, विना तपश्चर्याचा 1 रुपया सुद्धा या मंदिराला मी लावलेला नाही. माझे गुरुवर्य बलदेवराज प्रज्ञासागर बाबा यांनी जे सांगितलेलं आहे की धोंड्यावर विश्वास ठेव, तिथे कार्य उभं कर, त्या श्रद्धेचं सोनं होईल. त्या तीर्थस्थानाशिवाय मला माझ्या रात्रंदिवस अहोरात्र हे तीर्थस्थान, इथला ओटा आणि इथला धोंडा माझ्या डोळ्यासमोर. दुसरा मार्ग माझ्या गुरुंनी सांगितलेला आहे, सेवा कर आणि सोडून दे, त्याच्यावर हक्क सांगू नको. 12 वर्ष 45 वरला 12 कार्यक्रम घेतले, 1.25 लाख लोकांचा समाप्तीचा कार्यक्रम घेतला. बस त्यात दुसऱ्या दिवशी पिशवी घेऊन निघून जायचो तिथून. जे काही झालं ते संपलं, सोडून द्यायचो, पुढे चालायचो. माझ्या गुरुचा हा मंत्र सुद्धा माझ्या यशाचं फार मोठं गमक आहे. आणि तिसरी गोष्ट जी माझ्या गुरुंनी सांगितली की विना कष्टाचं, विना परिश्रमाचं आणि विना तपश्चर्याचं तू काहीही धन किंवा पैसा स्वीकारू नको. जर काही स्वीकारायचं असेल तर ते तपश्चर्या, कष्ट आणि परिश्रम. एखाद्याकडून दक्षिणा जरी घ्यायची असेल तर 2 तास त्या ठिकाणी निरोपण कर त्यांना, आणि त्या निरोपणाचं मानधन म्हणून तू दक्षिणा स्वीकार. मंदिरासाठी एखादा दगड जरी लावायचा असेल तर दगड देणाऱ्याच्या गावी जा, स्वतःच्या प्रवास खर्च करून तिथे जा, प्रवास भाडे खर्च करून त्या गावी जाऊन 2 दिवस, 1 दिवस तिथं थांब किंवा 2 तासाचं त्याला निरोपण कर. निरोपण करून त्याला नामस्मरणाचा संकल्प दे, आणि त्यांनी नामस्मरण केलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मग त्याला पंचाळेश्वरला निमंत्रित कर. तिथं विधी पूर्ण केला की मग त्याच्याकडून 1 दगडाचं दान घे. असा विनाकारण, विना कष्टाचं, विना परिश्रमाचं आणि विना तपश्चर्याचं दान घेऊ नको. हे माझ्या गुरुंनी सांगितलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी खनेपुरीच्या या मंदिराला प्रत्येक दगड हा नामस्मरणीय दगड लावलेला आहे. माझे गुरु जे माझे बालपणामध्ये मला जे त्यांनी सांगितलेले ते आजही गोष्टी माझ्या मनावर बिंबवलेल्या आहेत. दगडावरती श्रद्धा ठेव, ठेवली, कार्य कर, सोडून दे, विसरून जा. या हाताने दिलेलं दान या हाताला कळू नये अशी एक म्हण आहे. सत्कार्य कर, विसरून जा. 45वरला 12 कार्यक्रम केले, 12ही कार्यक्रम, 12 वर्षाचे कार्यक्रम मी विसरून गेलो, सोडून दिले, त्याच्या भोवती फिरत बसलो नाही. तिसरी गोष्ट, स्वकष्ट, नीतिमत्ता, परिश्रम याच्यामधून धन उभं करून मंदिर बांध. या 3 गोष्टी मला माझ्या गुरुनी सांगितल्या आणि त्याच्यामुळेच परमेश्वराने माझ्यावरती कृपा केली अशी माझी भावना. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.